नमस्कार. आज आपण अतिशय साधी सोपी आणि गॅस न पेटवता अशी एक रेसिपी पाहणार आहोत आणि ती अतिशय पौष्टिक आहे अशी ही रेसिपी आहे. अतिशय चटपटीत आणि प्रोटीनयुक्त अशी ही आपण भेळ बनवणार आहोत. आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर संध्याकाळी 4 वाजता चटपटीत असं काहीतरी आपल्याला खावंसं वाटते. तर ह्या छोट्या मोठ्या भुकेसाठी ही अतिशय सुंदर अशी ही रेसिपी आहे. त्यासाठी हिरवे मूग, मोड आलेले हिरवे मूग मी घेतलेले आहे. त्यासोबत टोमॅटो आहे कापून घेतलेला आहे आणि काकडी कापून घेतलेली आहे आणि पातीचा ओला जो कांदा आहे तर तो सुद्धा मी बारीक करून त्यामध्ये घातलेला आहे. त्याचसोबत आपण आता यामध्ये अक्रोडसुद्धा घालणार आहोत आणि त्याचसोबत मी थोडेसे बटाटे आहे, पत्ताकोबी आहे आणि त्यासोबत पनीरचे तुकडेसुद्धा मी यामध्ये घालून घेतलेले आहे. नंतर आपल्याला चवीप्रमाणे त्यात मिरेपूड, काही हर्ब्स आहेत तर ते सुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. हिरवी मिरचीसुद्धा आपण त्यामध्ये कापून टाकलेली आहे. त्यासोबत मीठ आणि जे सेंदे मीठ म्हणतो आपण तर ते सेंदे मीठसुद्धा आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि साधं मीठ आणि त्याचसोबत आपण लिंबाचा रस घातला आहे त्यामुळे छान अशी चटपटीत अशी चव त्याला येते. आणि त्याचसोबत आपण थोडीशी साखरसुद्धा यामध्ये घालून घेतलेली आहे आणि ते सगळं आपण आता मिक्स करणार आहोत. यामध्ये तुम्ही फुटाणे किंवा आपले मुरमुरे वगैरे, शेव हे सुद्धा टाकू शकता आणि भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता. अशी चटपटीत अशी ही भेळ आपली तयार होते आणि अगदी कमी प्रमाणात प्रत्येकाने ती घ्यायची आहे आणि छान मनाला तृप्त करणारी आणि असं छान पोट आपलं भरलं आहे अशी जी जाणीव करून देणारी अशी ही भेळ आहे आणि ती प्रोटीनयुक्त आहेच हे आपण आता पाहिलंच आहे. तर छान हे सगळे जे साहित्य आहे ते मिक्स करा आणि त्याचसोबत वरून मी हंकर टाकलेला आहे 1 चमचा आणि त्याचसोबत टोमॅटोची चटणी केली होती घरी तीसुद्धा त्यामध्ये टाकलेली आहे आणि छान आपण ते मिक्स करायचं आहे आणि त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. अशीच माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन नवीन जे व्हिडिओ माझे येणार आहेत तर त्यासाठी त्याचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.